आपल्या समोर येते, स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला खूप छान झालं. मला तुझ्या चेहऱ्यावरून असं कळत होतं की आता हे मस्त गाणं आपल्या टेरिटरीतलं गाणं आहे हे तुला माहिती होतं. सो वंडरफुल. सलील, आता मला खरं असं वाटायला लागलं की मी आणि अवधूत असं एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलोय आणि धमाल येते कार्यक्रमाला. म्हणजे आता इंटरव्हल पण होऊ नये असं वाटतं की गाणी चालूच राहावीत. कारण राहुल शब्द वाचून अप्रतिम गायला, मग अभिलाषा गायली की वा 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 वा. आता परत हे तिसरं गाणं तितकंच सुंदर झालं. पण मी तर तुला असं म्हणेन की आता तू काल हिंदी गाणं इतकं सुंदर गायलीस की मराठी गाशील, हिंदी गाशील, कोणी तुला फ्युजनमध्ये वापर करेल, कोणी वर्ल्ड म्युझिकमध्ये वापर करेल. खूप पुरस्कार मिळतील, सगळं खूप 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 जेव्हा पुरस्कार मिळतील आणि तुझ्या अशा बंगल्यामध्ये तू मोठं कपाट करशील पुरस्कारांचं, तेव्हा एका कोपऱ्यात त्या एका गरीब मराठी संगीतकाराने दिलेलं एक घड्याळ आहे. ते तेवढं फक्त एवढंच सांगायचं बस. ते सगळ्यात मध्यभागी असेल. एका पाठोपाठ एक येऊन तुम्ही, मगाशी आमची चर्चा आली की तुम्ही नुसते चोपताय ठपा ठप ठपा ठप. यातली जी एक आनंद आहे ना की हे क्रिएशन मध्ये कुठेतरी आमचा थोडासा वाटा आहे, ह्याच्यातला खूप गंमत वाटते. आमची आई जेवण बनवते आणि त्याच्यानंतर खूप पाहुणे आलेले असतात जेवायला आणि मग ते जेवण ते लोक जेवत असताना आई कपाळावरचा घाम टिपत असते आणि मग त्यावेळेला म्हणते अहो तरी नाही काय सुंदर झालं हो, हे काय अमुक काय छान झालंय. नाही तरी ना जरा त्याच्यामध्ये हे राहिलंच, ते आज जरा हे मिळालंच नाही. असं करताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो की हे सगळं जे तुम्ही एन्जॉय करताय हे मी बनवलेलं आहे. तसं ही जी तुम्ही लोक गाताय हे आणि कायमच ना, कारण तुम्ही की आता एकदा आम्हाला ही पोझिशन दिली ह्या मंचानी म्हटल्यानंतर उद्या राहुल कितीही मोठा झाला आणि कुठे होणारच आहे ते. आणि असं आम्हाला त्याच्याकडे असा डोकं वर करून बघायला लागलं, उर्मिलाकडे पण असं डोकं वर करून बघायला लागलं, तरी देखील आम्ही सांगणार की ही झाडं आम्हीच पाणी घालून वाढवली. आता मला अजितला विचारायचं आहे. अजित, तू
सगळ्यांची आता 2-2 गाणी ऐकलेली आहेस. काय तुझं मत आहे? जसं मगाशी सलील म्हणाला की उर्मिलाच्या गाण्यात त्याहीपेक्षा तिच्या आवाजात ती ताकद आहे की ती आधीच्या गायकाने गायलेलं गाणं 100% पुसून टाकेल आणि हे तिचंच गाणं आहे असं प्रत्येकाला ऐकताना वाटेल. एवढी खरंच तिच्या आवाजात ताकद आहे. तसंच मी राहुलबद्दलही सांगेन आणि अभिलाषाबद्दलही. आणि खरंच आज मला इथे बसून, कारण असं कार्यक्रमाला एरवी जाणं होत नाही, पण आज खरंच एक अतिशय रंगलेली आणि जोरदार मैफिल आज ऐकायला मिळाली, त्याबद्दल खरंच आनंद वाटला.